ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर रात्रीच्या वेळी दरोडे टाकून लूटमार करणारी टोळी गजाआड. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रीचे सुमारास सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत मोहदरी वन उद्यानाच्या समोर असलेल्या टाटा कंपनीचे पेट्रोल पंपावर अज्ञात 4 आरोपितांनी पंपाची केबिनमध्ये प्रवेश करून लाकडी दांडे व तलवारीचा धाक दाखवून जमा झालेली रोख रक्कम 30,470 रुपये जबरीने लूटमार करून नेली होती. सदरबाबत सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सदर घटनेनंतर दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रीचे सुमारास घोटी पोलीस ठाणे हद्दीत खंबाळे शिवारात श्री हरी पेट्रोल पंपावर अज्ञात 4 इसमांनी तोंडाला काळा कपडा बांधून हातात तलवारी व लाठ्या-काठ्या घेऊन पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार व लाठ्या-काठ्यांचा धाक दाखवून मारहाण करून 18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. सदरबाबत घोटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांनी घटनास्थळांना भेटी देऊन पाहणी करून यातील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथकाने घटनामधील प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार व फिर्यादी यांना विचारपूस करून CCTV कॅमेऱ्याचा पडताळणी केली. तसेच यातील आरोपितांनी परिधान केलेले कपडे, त्यांची देहबोली व बोलीभाषा यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील गुन्हेगार हे नाशिक शहरानजीकचे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यावरून तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने माडसांगवी, तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणावरून अमोल शरद माळी वय 25, संदीप बाळू खांदवे वय 25, महेश अंकुश ससाने उर्फ सोनू वय 19, रवींद्र शंकर इंगळे वय 23, एक विधी संघर्षितग्रस्त सर्व राहणार माडसांगवी तालुका जिल्हा नाशिक यातील ताब्यात घेत संशयितांना तपासाचे कौशल्य वापरून सखोल चौकशी केली असता त्यांनी सिन्नर, ब्राह्मणवाडे, खंबाळे, लाखलगाव येथील पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी प्रवेश करून पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार व लाठाकाठ्यांचा धाक दाखवून मारहाण करून जबरी लूटमार केल्याची कबुली दिली आहे. तसेच यातील आरोपी अमोल माळी याने चांदोरी, तालुका निफाड परिसरातून एक दुचाकी चोरी केल्याची कबुली देखील दिली आहे. सदर आरोपितांचे कब्जातून गुन्हे करण्यासाठी वापरलेली लाल रंगाची Hyundai i20 कार, MH03 BW 0543, एक चोरीची स्प्लेंडर NXG मोटरसायकल, एक तलवार व गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन असा एकूण 5,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. यातील आरोपी क्रमांक 1 व 2 हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाणेस जबरी, चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपितांनी कबुली दिल्यावरून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. 1. सिन्नर घोटी MIDC सिन्नर, सायखेडा, आडगाव, नाशिक शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. यातील आरोपितांनी घोटी पोलीस ठाणेकडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे. सदर आरोपितांकडून जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, प्रशांत पाटील, सुधाकर बागुल, सतीश जगताप, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, प्रवीण गांगुडे यांचे पथकाने 5 गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे. कांदानगरी न्यूज, नाशिक.